Hello everyone. We are discussing first topic of the subject drugstore and business management. In previous lecture we had discussed about the banking and warehousing, which are the functions of trade. In earlier lectures we had seen about industries, different types of industries, which is very important. Then we had discussed about commerce, what is commerce. Then we had seen trade. Trade means what? Trade म्हणजे काय? It's about the buying and selling of goods and services. We had studied classification of trade, which is divided into internal trade, international trade. Internal trade is home trade. They are further divided into retail trade, wholesale trade. Then we had discussed international trade, which is also called as foreign trade or external trade, which is further divided into the import trade, export trade, intraport trade. Okay, then we had moved towards the branches of commerce. This is our aids to trade, or these are the functions of trade. Commerce is providing these services, these transport, then banking, warehousing, insurance. These services are provided by the commerce. In previous lecture we had discussed about the banking and insurance. Without these services it is impossible to do a business. The next function we will see, that is the packaging. In previous lecture we had discussed about the insurance, then we had discussed about the banking, we had discussed about warehousing, importance of warehousing. We had first discussed transport. Okay, and now we will see about the packaging. Listen, packaging is very important when you are doing business, when you are producing any product. That time packaging is very important. दिस पॅकेजिंग रिमूव्ज द प्रॉब्लेम ऑफ स्पॉइलेज. म्हणजे ते जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट खराब होण्याचा, ते किंवा काही डॅमेज होण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व कोण करतं, तर पॅकेजिंग. ओके, सो पॅकेजिंगमध्ये व्रॅपिंग येतं, क्रेटिंग येतं, फिलिंग येतं. तर व्रॅप करणं म्हणजे काय, तो तुम्ही आता म्हणजे ऐकलं असेल, गिफ्ट व्रॅप करून देतात. त्याला काय करून देतात, एखादं गिफ्ट असेल, ओके, सो त्याला गिफ्ट पेपर लावून एक ॲट्रॅक्टिव्ह असं त्याला लुक देतात. क्रेटिंग म्हणजे काय, तर ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जे पॅकिंग केलं जातं, क्रेटिंग मीन्स मग पॅकिंग फॉर ट्रान्सपोर्ट. फिलिंग इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स मीन्स युअर ऑल लिक्विड्स प्रिपरेशन्स आर देअर, दे आर फिल्ड इन दॅट बॉटल. दिस इज फिलिंग बॉटल त्याला बोलतात. दॅट मीन्स फिलिंग. सो दॅट पॅकेजिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सपोज आय हॅव टोल्ड यू, माझा जर कुकीजचा बिझनेस आहे, आय हॅव कंपनी झेड कुकीज, नानकटाई कुकीजचा जर बिझनेस आहे माझा. ओके, सो जर मी काय केलं, माझी ती कुकीज आहेत, जर मी त्याला व्यवस्थित पॅक नाही केलं, मी कुठला तरी न्यूजपेपर येतो, ओके, सो त्या न्यूजपेपरमध्ये पुडी बांधून ती जर काय केली, पुडी अशी बांधली आणि ती मी जी नानकटाई कुकीज आहेत ती मी विकायला ठेवली. ओके, सो अशा प्रकारे मी जर विकायला ठेवलं, तर समजा एखादा त्याच्यावर काय झालं, सपोज काय झालं, पाणी पडलं, ओके, सो काही म्हणजे त्याला डॅमेज झालं, तर मी काय गेले, तर लॉसमध्ये गेले. ओके, माझ्या अशा प्रकारे जर मी माझी जी बिस्किट्स आहेत, कुकीज आहेत, ती विकायला ठेवली, तर कोणी ती विकत घेईल का कुकीज? कोणीसुद्धा कुकीज विकत घेणार नाही. समजा ट्रान्सपोर्टला मी ती कुकीज मी आता पाठवली आहेत देवरुखवरून, समजा मी कोल्हापूरला ट्रान्सपोर्ट करते ती कुकीज. ओके, सो मी जर अशीच पाठवली ती कुकीज, साध्या न्यूजपेपरमध्ये टाकून अशीच जर दिली ती कुकीज, ओके त्या ट्रान्सपोर्टरकडे, तर काय होईल, मे बी त्याचं काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो, ती खराब होऊ शकतात ट्रान्सपोर्टच्या वेळी, ती ब्रेक होऊ शकतात बिस्किट्स माझी, किंवा काय होऊ शकतं, आता ट्रान्सपोर्टरकडे दिली आहेत मी ती बिस्किट्स, ओके, तो जो कोण सप्लाय करणारा, जो काही हमाल बोलतात त्या व्यक्तीला, की जो काय करतो त्या रिटेलरकडे किंवा होलसेलरकडे त्या गुड्स आहेत त्या देतो. सो त्याने जर एखाद्या वेळी काय केलं, एखाद्या वेळी समजा ती जसं काय आता मी फक्त काय केलं, न्यूजपेपरमध्ये केलं पॅकिंग, ओके, जर कुठे काय पडली, ती कुठे काय हे झाली, तर काय होणार, ती क्वांटिटी कमी होणार. मी इथून सांगणार त्या होलसेलरना मी किती बिस्किट्स दिली आहेत, 100 बिस्किट्स दिली आहेत, पण त्या होलसेलरना समजा जर कुठे वाटत काय झालं, पडलं, पॅकेजिंग मी केलेलं नाही व्यवस्थित, कुठे जर राहिलं ते तसंच त्या ट्रान्सपोर्टमध्ये पडलं,
तर काय होणार, तो होलसेलर समोरचा काय बोलणार की माझ्याकडे कमी आलेत, 95 क्वांटिटी आली आहे, 5 कुठे गेली हा प्रश्न होतो. सो मग त्या 5साठी लॉसमध्ये कोण आलं, मी लॉसमध्ये आली आहे, बरोबर. सो मग प्रॉपर पॅकेजिंग असतं ते काय असतं, नेसेसरी असतं कोणत्याही प्रॉडक्टचा. सम प्रॉडक्ट्स असे असतात की आता फॉर एक्झाम्पल युअर कॅन्डिड डस्टिंग पावडर, त्याचं जे पॅकिंग आहे रेड, त्याचं काय आहे झाकण आहे, क्लोजर त्याचं रेड अँड व्हाईट ते काय आहे, तो कंटेनर आहे. सो सम मीन्स कस्टमर्स आर देअर, सो त्या पॅकिंगकडे ते त्याचं पॅकिंग बघून ते म्हणतात येस दिस इज, मला हेच हवं आहे. समजा तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये उद्या तुम्ही काम कराल, सो तुम्हाला असे बरेच असे कस्टमर भेटतील की जे ते पॅकिंग बघून त्यांचं जे कुठलं मेडिसिन आहे ते ठरवतात की हां हे माझंच मेडिसिन आहे. काही कस्टमर्स तुमच्याकडे असे येतात की ते सांगतात की मला पॅकेट दाखवा, मग मी ओळखतो ते काय आहे ते. सो पॅकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी फॉर्म्युलेशन इन अवर फार्मास्युटिकल्स, बिकॉज इन आपले जे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट जे आहेत आर सुटेबली पॅक केले असले पाहिजेत, सो दॅट दे रिटेन देअर थेरापॅटिक इफेक्टिवनेस फ्रॉम द टाईम ऑफ पॅकेजिंग टिल दे आर कन्झ्युम. म्हणजे त्यांची थेरापॅटिक व्हॅल्यू जी आहे, ओके, बिकॉज पेशंट ते काय करणार आहे, कन्झ्युम करणार आहे. सो मग ते सुटेबली पॅक केले पाहिजेत प्रॉपर कंटेनर, म्हणजे स्ट्रीप पॅकिंग असेल, ब्लिस्टर पॅकिंग असतं, आलू पॅकिंग असतं. सो आणि जे काही कंटेनर असतात, ग्लास कंटेनर, प्लॅस्टिक कंटेनर्स असतात, सो ते आपले जे फार्मास्युटिकल्स आहेत ते काय केले पाहिजेत, सुटेबली पॅक केले पाहिजेत की जेणेकरून त्यांची जी थेरापॅटिक व्हॅल्यू जी आहे, ओके, ती थेरापॅटिक व्हॅल्यू जी आहे ती कायम राहिली पाहिजे, म्हणजे पॅकिंग केल्यापासून पेशंटने ते घेईपर्यंत. ओके, तर पॅकेजिंग रिमूव्स हिंड्रन्स ऑफ रिस्क ऑफ स्पॉइलेज, म्हणजे काही हा जो काही धोका असतो स्पॉइलेज होण्याचा, डॅमेज होण्याचा, तो पॅकेजिंग काय करतं, रिमूव्ह करतं. पॅकेजिंग रेफर्स टू द wrapping, crating, filling, I told you what is that, of goods, whereas packaging is concerned with the creation and designing of proper package for different products. मीन्स प्रॉपर पॅकेजिंग केलं पाहिजे. आता बऱ्याच प्रॉडक्ट असतात, सो मग सगळ्याच प्रॉडक्टनं सेम पॅकेजिंग करायचं काय. एखादी मॅनकाइंड कंपनी आहे, मॅनकाइंड कंपनीने ज्याकडे ज्या काही सगळ्या टॅबलेट आहेत त्यांना जर सेम पॅकेजिंग केलं तर चालेल का, तसं तर नाही. तर प्रत्येक जी काही टॅबलेट आहे, प्रत्येक जी काही सिरपची बॉटल आहे, सो त्याला काय करायचं, डिफरंट पॅकेजिंग करायचं. आलं लक्षामध्ये. देन प्रॉपर पॅकेजिंग आहे ते इज ऑल्सो इसेन्शियल अकॉर्डिंग टू द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल्स 1945. ओके, आता हा ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट आहे, सो मग त्या नियमानुसार ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या कायद्यानुसार काय आहे कंपल्सरी, तर जे काही आपल्या इन फार्मास्युटिकल फील्डमध्ये की जे काही आहे आपलं फार्मास्युटिकल प्रॉडक्ट, मग त्याच्यामध्ये सगळं येतं, कॉस्मेटिक पण येतात, म्हणजे ओव्हरऑल तुमचे जे काही शॅम्पूज आहेत सगळे किंवा क्रीम्स आहेत, जे कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट आहेत, लॅक्मे अँड ऑल, सो त्या सगळ्यांना काय पाहिजे, व्यवस्थित पॅकिंग पाहिजे त्यांना. टॅबलेट्स आहेत त्या प्रॉपर स्ट्रिपमध्ये त्यांचं पॅकिंग पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं पॅकिंग पाहिजे. असं लोएस्ट क्वालिटीचं किंवा चीप क्वालिटीचं पॅकिंग असता कामा नाही आहे. म्हणजे आता सपोज एखादी स्ट्रीप आहे, जर पावसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली ती, ओके, सो मग ते लगेच तो पॅकिंगचं जे मटेरियल वापरतो, स्ट्रीप पॅकिंगचं जे मटेरियल वापरतं ते कसं असलं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. जर पावसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर काय होता कामा नये, ती खराब होता कामा नये, त्याच्यामध्ये पाणी पडून आतमधला जो मेडिसिन्स आहे ते काय होता कामा नाही आहे, खराब होता कामा नाही आहे. सो जो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आपल्याला कशामध्ये शिकायचा आहे, ज्युरिस्प्रुडन्स ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायचा आहे, तो आपला मेजर टॉपिक आहे ज्युरिस्प्रुडन्स सब्जेक्टमधला. सो त्याच्यासाठी काय असतं, प्रॉपर पॅकेजिंग आहे ते काय आहे, नेसेसरी आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉडक्ट्स इफ इट इज पॅक विथ अ पर्टिक्युलर मार्क अँड डिझाईन. जसं मी सांगितलं की कॅन्डिड डस्टिंग पावडर आहे, त्याच्यानंतर सो मेनी फेमस ब्रँड आहेत. आता इजगार्ड आहे, रिंगार्ड आहे की ज्याचे ॲडव्हर्टाईज दाखवतात. ओके, सो मग ते किंवा आयोडेक्स आहे. सो मेनी पीपल्स आर देअर, मेनी कस्टमर्स आर देअर. सो ते काय करतात, ते पॅकिंग बघून ते घेतात मेडिसिन.
सम पेशंट्स आर ऑल्सो देअर, जर एखाद्या स्ट्रीपचा पॅकिंग चेंज झालं, एखादा पेशंट असेल त्याला शुगरची टॅबलेट आहे ती रेग्युलर चालू आहे, सो जर इन केस आता समजा मॅनकाइंड कंपनीची त्याला शुगरचीच टॅबलेट चालू आहे, मॅनकाइंड कंपनीची फॉर एक्झाम्पल ग्लिमिस्टार M1 ही मॅनकाइंड कंपनीची शुगरची टॅबलेट आहे. ओके, मग त्याचं पॅकिंग कसं आहे, पिंक कलरमध्ये ते ग्लिमिस्टार M1 लिहिलेलं असतं आणि त्याचा पांढऱ्या बॉक्समध्ये येतं ते. ओके, सो ते जर काय झालं, एखादं पॅकिंग चेंज झालं तर त्या पेशंटचा थोडा व्ह्यू चेंज होतं, अरे नक्की तीच टॅबलेट आहे ना आतमधली. सो त्या पेशंटला असं वाटतं की आतमधली टॅबलेट तीच आहे ना, पॅकिंग हे असं आहे याचं, पण आतमधली टॅबलेट नक्की तीच आहे ना. सो इट helps in identification of product if it is packed with a particular mark and design. Then proper packaging also avoids deterioration of product, म्हणजे प्रॉडक्टचं डॅमेज होणं, प्रॉडक्ट आहे तो आतमधला खराब होणं, त्याचं डिग्रेडेशन होणं. सो प्रॉपर जर पॅकिंग असेल तर अशा गोष्टी होत नाहीत. इट ऑल्सो इन्शुअर्स द सप्लाय ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ राईट क्वांटिटी. म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं पॅकिंग जर व्यवस्थित असेल तर काय केलं जातं, त्या आता मी सांगितलं मगाशी काय, जे कुकीज आहेत. ओके, सो मग ते मी जर प्रॉपर मी समजा पॅक नाही केले, मध्येच कुठे जे पडले वगैरे, कारण मी प्रॉपर पॅकेजिंग नाही केलं, असंच पुड्यांमध्ये पॅक करून दिलं आहे, सो मग काय होणार, क्वांटिटीमध्ये काय येणार, चेंज येणार. ओके, तर होलसेलरला मी सांगणार मी 100 पाठवले आहेत किंवा मी 100चं त्याला बिल करून दिलेलं असणार 100 कुकीजचं, पण त्याला मिळालेत किती, फक्त 95 मिळालेत. आय सेड हिम आय सेंड 100 cookies. ओके, then if he got 95, then there is a disturbance in the quantity, there is disturbance in quality also, right quality, because if it is damaged, जर काय झालं, आय जस्ट पॅक इन दॅट वॅपिंग. ओके, मी जस्ट फक्त वॅपिंग केलं आहे एका न्यूजपेपरच्या पेपरवर मध्ये काय केलं मी, रॅपिंग केलं आहे. देन इट ऑल्सो क्वालिटी खराब होऊ शकते, ते मध्ये डॅमेज होऊ शकतं, दॅट कुकीज ब्रेक होऊ शकतं मध्ये. ओके, देन अँड वेट टू द कन्झ्युमर्स. ओके, सो कस्टमर्सना ते तसं काय करू शकतं, भेटू शकतं असं जर मी प्रॉपर पॅकेजिंग केलेलं नाही. सो इट ऑल्सो इन्शुअर्स द सप्लाय ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ राईट क्वांटिटी, राईट क्वालिटी अँड वेट टू द कन्झ्युमर्स. सो प्रॉपर पॅकेजिंग असतं ते काय असतं, नेसेसरी असतं. सो पॅकेजिंग म्हणजे काय आहे, पॅकेजिंग इज द आर्ट अँड सायन्स विच इन्व्हॉल्व्स प्रिपेअरिंग द articles. Okay, means that product for transport, storage, display and use. म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कन्व्हिनियंट असलं पाहिजे, अशा प्रकारचं पॅकिंग असलं पाहिजे. स्टोरेज करण्यासाठी म्हणजे वेअरहाऊसमध्ये स्टोअर केलेलं असतं. सो समजा वेअरहाऊसमध्ये काही इन्सेक्ट असेल, काही लिझार्ड्स असतील, फॉर एक्झाम्पल माऊस वगैरे जर तिथे असेल वेअरहाऊसमध्ये, सो मग पॅकेजिंगला डिस्टर्बन्स येतात कामा नये, त्याच्यामुळे काय होऊ नये, पॅकेजिंग इंटरप्ट होऊ नये. देन डिस्प्ले, प्रॉपर जर ॲट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल तर काय होतं, कस्टमर विल इझिली ॲट्रॅक्ट टुवर्ड्स दॅट प्रॉडक्ट. एखादं फॉर एक्झाम्पल एखादी शॅम्पूची बॉटल आहे, सो त्याचं एक छानपैकी पॅकिंग केलं असेल पिंक रॅपरमध्ये, किंवा इफ यू सी लॉरियल रेड जो येतो, इट्स अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह पॅकिंग आहे. लॉरियल रेडचं रेड कलर आहे, त्याच्यामध्ये गोल्डन अँड व्हाईट कलरची अशी ती बॉटल येते. लॉरियल पॅरिसचा जो शॅम्पू येतो रेड कलरचा. सो दॅट पॅकेजिंग जर अट्रॅक्टिव्ह असेल तर मोर कस्टमर्स अट्रॅक्ट होतात ते त्याचं पॅकेजिंग बघून. अँड यूजसाठी पण, बिकॉज पॅकेजिंग असेल प्रॉपर देन नेक्स्ट यूज वगैरे त्या गोष्टी असतात. बिकॉज an utmost care is taken during that formulation of any preparation. बिकॉज म्हणजे आता ड्रगचं फॉर्म्युलेशन करतो आपण. ओके, आपण फार्मास्युटिकल्स, आपण मेडिसिन्स बनवतो, त्या टायमिंगला व्हेरी सो मच केअर इज निडेड टू टेकन टू अवॉइड दॅट कॉन्टॅमिनेशन. कुठचंही बाहेरचं कॉन्टॅमिनेशन होऊ नये. ओके, सो त्यासाठी आपण जेव्हा प्रिपरेशन फॉर्म्युलेशन ते बनवतो तेव्हा खूप आपण काळजी घेतो, बरोबर. सो त्यामुळे प्रॉपर पॅकेजिंग हे असलंच पाहिजे. बिकॉज जर प्रॉपर पॅकेजिंग नसेल तर आपण जी काही मेहनत घेतली आहे प्रॉडक्ट बनवायला, खूप केअर घेतली आहे, ती काय होईल, ती सगळी लॉसमध्ये जाईल. सो डिफरंट शेप्स, सायझेस ऑफ कंटेनर्स मेड फ्रॉम डिफरंट मटेरियल्स आर यूज फॉर पॅकिंग डिफरंट टाईप्स ऑफ फॉर्म्युलेशन. ओके, म्हणजे डिफरंट साईज
कंटेनर्सचे, डिफरंट शेपचे कंटेनर्स हे वापरले जातात. मटेरियल्स आर यूज फॉर पॅकिंग डिफरंट टाईपच्या फॉर्म्युलेशन्ससाठी. ओके, देअरफॉर केअरफुल केअर मस्ट बी टेकन फॉर द सिलेक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल, बिकॉज जर properly packaged materials will be there, then it protect from deterioration and spoilage. So it's remove the risk of spoilage. Packaging removes the risk of spoilage. Understood what is packaging and how it is important. Then next we will see advertising and publicity. Okay, yesterday I had told you also main difference between advertising and publicity. Advertising is we are doing advertising by different medias that we will see, and publicity means what? तर publicity ही काय होते, आपोआप होत असते. फॉर एक्झाम्पल माझी जशी माझी कुकीजची फॅक्टरी आहे, मी ते रिटेलर्सना प्रोव्हाइड करते कुकीज, मी होलसेलर्सना पण प्रोव्हाइड करते. ओके, सो आता होलसेल रिटेलरकडून कंझ्युमर्स काय करून जातील, कस्टमर्स घेऊन जातील कुकीज. झेड कुकीज नावाची माझी फॅक्टरी आहे. ओके, सो मग ती खाल्ल्यावर तो जो कोणी कस्टमर असेल तो काय बोलेल, येस दिस झेड कुकीज आर व्हेरी डिलिशियस, दे आर व्हेरी स्वीट अँड व्हेरी प्लेझंट इन ॲपिअरन्स. देन ही विल टेल टू हिज फ्रेंड, त्याच्या फ्रेंडला सांगेल तो ही झेड कुकीज आहेत. सो त्याचा फ्रेंड ती परत झेड कुकीज घ्यायला रिटेलरकडे येईल. सो ही अशी पब्लिसिटी आपण बोलतो ना, माउथ पब्लिसिटी, म्हणजे लोक सांगतात दुसऱ्या लोकांना इथे हे चांगलं भेटतं, इथे ह्या कुकीज चांगल्या भेटतात, इथे हा केक चांगला भेटतो, लाईक दॅट ओनली. इट्स कॉल्ड पब्लिसिटी. देन सी दिस ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी रिमूव्स द hindrance of knowledge or information gap about the availability and uses of goods between traders and consumers. सपोज एखादा प्रॉडक्ट आहे, ओके, सो त्याची जर टी व्हीवर ॲड आली तरच कळेल ना, त्या म्हणजे ट्रेडर्सना पण कळेल किंवा कंझ्युमर्सना, मोस्टली कंझ्युमर्सना कळेल की कस्टमर्सना, ओके, कस्टमर्सना कळेल की हा प्रॉडक्ट इज न्यूली केम इन द मार्केट, हा प्रॉडक्ट नवीन आला मार्केटमध्ये. फॉर एक्झाम्पल, इफ विवोचा न्यू फोन, मला एखादा न्यू सेलफोन मला खरेदी करायचा आहे, आणि समजा जर मी ऑन टी व्ही जर विवो फोनची ॲड बघितली, सो ॲड जर त्याची बघितली तरच मला कळेल ना की विवोचा फोन हा मार्केटमध्ये न्यूली लॉन्च झाला आहे. जर त्याची ॲडव्हर्टाईज जर आलीच नाही तर मला कळणारच नाही विवोचा फोन कसा आहे, काय आहे, त्याचे काय फंक्शन्स आहेत. लिसन, सो ॲडव्हर्टाइजमेंट रिमूव्ह काय करते, तर हा जो प्रॉब्लेम आहे नॉलेजचा म्हणजे किंवा इन्फॉर्मेशनचा, विवोच्या फोनची जर मला टी व्हीवर ॲडव्हर्टाईज दिसली तर मला त्याच्याबद्दल माहिती भेटते ना. सो मग हे जे ॲडव्हर्टायझिंग आहे ते नॉलेजचा प्रॉब्लेम म्हणजे इन्फॉर्मेशनची जी गॅप आहे, म्हणजे जी अबाउट द अवेलेबिलिटी अँड युजेस ऑफ गुड्स बिटवीन ट्रेडर्स आणि कंझ्युमर, म्हणजे ट्रेडर्स म्हणजे व्यापारी, जे होलसेलर रिटेलर जे असतात ते, आणि कस्टमर्स. सो त्यांच्यामधली ही जी गॅप आहे ना इन्फॉर्मेशनची किंवा नॉलेजची, की ज्या वस्तूच्या त्या अवेलेबिलिटीबद्दल किंवा त्या यूजबद्दल. आता सपोज फॉर एक्झाम्पल सम प्रॉडक्ट, आता मॅगी प्रॉडक्ट हा माझ्याकडे कुठे आहे, विकायला आहे माझ्या दुकानामध्ये. ओके, सो आता विंडो डिस्प्लेला मी डिस्प्लेला ठेवलं मॅगी आहे, सो ते लोकांना लगेच कळतं मॅगी आहे. देन सपोज काही ना पॅम्पलेट्स असे छोटे काय येतात म्हणजे असे छोटे काही दुकानांच्या इथे बघा बाहेर लावले असतात, असे छोटेसे पॅम्पलेट टाईप असे येतात, ते गोल असे राऊंड शेपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये येतात, आणि चांगल्या पेपर असतो त्याच्यासाठी मटेरियल वापरलेलं, आणि ते जस्ट ना हँग केलेले असतात एका शॉपच्या बाहेर. मॅगी म्हणजे असं मॅगी लिहिलेलं असतं, किंवा बिस्किट्सच्या त्या ॲड्स असतात, त्या एका शॉपच्या बाहेर असं काय केलं असतं, जस्ट हँग केलेल्या असतात, लटकवलेल्या असतात. की सो ज्याच्यामुळे कस्टमर्सना कळतं की इथे ह्या दुकानामध्ये मॅगी भेटते, किंवा ह्या दुकानामध्ये काय भेटतं आहे, तर बिस्किट्स भेटत आहेत, ब्रिटानियाचं बिस्किट भेटतं आहे, गुड डेचं बिस्किट भेटतं आहे. ओके, सो मग ही ॲडव्हर्टायझिंग काय करते, इट्स रिमूव्ज द इन्फॉर्मेशन गॅप about the availability and uses of goods between the traders and consumers. So the main objective of advertisement, main objective काय आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा, is to create the demand and to increase the sales. फॉर एक्झाम्पल मॅगीची मी ॲडव्हर्टाइजमेंट लावली आहे बाहेर, तर माझं काय असतं तर मोठं
तर मॅगी जास्तीत जास्त विकली पाहिजे, त्याचा सेल आहे तो जास्त प्रमाणात झाला पाहिजे आणि जेणेकरून त्याच्यातून मला काय भेटलं पाहिजे, प्रॉफिट भेटलं पाहिजे. सो हा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो ॲनी ॲडव्हर्टाइजमेंटचा. जर आता फॉर एक्झाम्पल झेड कुकीजची माझी कंपनी आहे, सो मी त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे. मी टी व्हीवर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, न्यूजपेपर्समधून, पॅम्पलेट्समधून किंवा पोस्टर्स अशी लावून, जिथे आता पब्लिक प्लेस आहे. फॉर एक्झाम्पल बसस्टँड आहे, तो बसस्टँडच्या तिथे जवळच अशा वॉलवर मी ते लावलं पाहिजे, माझं पॅम्पलेट आहे ते. सो जेणेकरून काय होईल, ती ॲडव्हर्टाइजमेंट होईल माझी आणि जास्तीत जास्त लोक काय करतील, माझे ते कुकीज घेतील. मग माझ्या कुकीजना डिमांड येईल, माझे कुकीज हे जास्तीत जास्त विकले जातील. अंडरस्टूड. हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा. देन सी द व्हेरियस मेथड्स यूज फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. दिस आर टी व्ही. ओके. आता टी व्हीवर यू नो देर आर सिरियल्स आर गोईंग ऑन. इन सिरियल्स इन बिटवीन द ब्रेक इज देअर. सिरियल्सच्या मध्ये ब्रेक असतो. अँड देअर व्हेरियस ॲडव्हर्टाइजमेंट आर शोन फ्रॉम युअर Colgate, from product your household Colgate product up to the various Iodex, Amrutanjan, like that. So अशा सगळ्या प्रॉडक्टच्या ॲडव्हर्टाइजमेंट दे आर शोन इन बिटवीन ऑन टी व्ही इन देट्स ॲडव्हर्टाइजमेंट. सो टी व्ही, देन रेडिओ. इफ यू आणि लिसन रेडिओ, देन बिटवीन म्हणजे एखादं चॅनल झालं, एखादं जो पार्ट झाला, प्रसारण झालं एखादं, सो त्याच्यामध्ये पण काय असतात, ॲड्स असतात रेडिओवरती. सो म्हणजे लिसन, वी आर लिसनिंग दॅट पर्टिक्युलर ॲड. देन न्यूजपेपर्स ऑल्सो. न्यूजपेपरमध्ये आपण एखादा आपलं छापून देऊ शकतो अबाउट प्रॉडक्ट. आता झेड कुकीजची माझी कंपनी आहे, सो मी देऊ शकते दिज आर झेड कुकीज. ओके. प्रोड्युसर्स, माझी फॅक्टरी ओनर, फॅक्टरी म्हणजे जर झेड कुकीजच्या ओनर कोण आहे, सो माझं नाव मी तिथे देऊ शकते. देन मी त्याची अट्रॅक्टिव्ह अशी ॲड बनवू शकते. डिअर डिलिशियस कुकीज आहेत, प्लीझंट इन ॲपियरन्स, स्वीट कुकीज आहेत. त्याच्यानंतर दिज आर द सेफ्टी. ओके. गुड क्वालिटीमध्ये, चांगल्या क्वालिटीचे बनवलेले आहेत. सो अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये मी ॲड देऊ शकते. मॅगझिन्स असतात, जी काय मॅगझिन्स असतात ती फॉर पिरियडला काही मॅगझिन्स असतात जी काही 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी वगैरे असे नवनवीन मॅगझिन्स आहेत ती येत असतात. देन वॉल पोस्टर्स, जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल पब्लिक प्लेस जिथे असेल, फॉर एक्झाम्पल एस टी स्टँड आहे, थिएटर्स आहेत, शॉपिंग मॉल्स आहेत, सो नियर तिथे काय लावू शकते मी, असं पोस्टर लावू शकते, माझी ॲडव्हर्टाइजमेंट करू शकते. पॅम्पलेट्स, फ्री सॅम्पल्स. पॅम्पलेट्स मीन्स आता जर माझे कुकीज आहेत, ओके, सो मी काय करू शकते, आय अपॉइंट सम पर्सन्स ॲट स्टँड. ओके. देवरुखच्या बसस्टँड आहे, तिथे मी काही पर्सन्सना काय करेल, अपॉइंट करेन आणि मी त्यांना सांगेन ही माझी पॅम्पलेट आहेत झेड कुकीजची, तर इथून सगळे जे जातील म्हणजे पॅसेंजर्स जातील, ओके, जे इथून स्टँडवरून जे सगळे लोक जातील त्यांनाही काय करा, तुम्ही पॅम्पलेट्स द्या. सो अशा प्रकारे फ्रॉम दॅट पॅम्पलेट्स. देन फ्री सॅम्पल्स. काही ज्यांना म्हणजे काही लोक आहेत, फॉर एक्झाम्पल काही रिटेलर्सना मी माझं म्हणजे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी की जेणेकरून माझे कुकीज जास्तीत जास्त विकावे, सो रिटेलर्सना मी काय करू शकते, फ्री सॅम्पल देऊ शकते. म्हणजे फ्री कुकीज काही देऊ शकते, 5 कुकीज और सम 10 कुकीज. सो मी तेवढं फ्री सॅम्पल त्यांना म्हणजे फर्स्ट टाईम पहिल्याच वेळी त्यांना मी काय करू शकते, ते फ्रीमध्ये देऊ शकते, फ्री सॅम्पल्स. ओके. ट्रेड फेअर्स म्हणजे ते ट्रेडर्सना, व्यापाऱ्यांना देऊ शकते. एक्झिबिशन्स असतात, म्हणजे काय एक्झिबिशन्स मीन्स काय, तर त्याला प्रदर्शन बोलतात, एखाद्या गोष्टीचं प्रदर्शन करतात त्याला. सो तिथे मी एखादं जर कुठलं फूड फेस्टिवल असेल, एखादं कुठे समजा रत्नागिरीला फूड फेस्टिवल आहे, चिपळूणला फूड फेस्टिवल आहे, सो तिथे जाऊन मी माझं काय करू शकते, कुकीज काय करू शकते, प्रेझेंट करू शकते. दिस डिलिशियस कुकीज आहेत माझी, लाईक दॅट ओनली. देन बलून्स, विंडो डिस्प्ले, जसं मी सांगितलं विंडो डिस्प्ले. मॅगी जी आहे, ओके, सो जर मी मॅगी आहे, माझं काय आहे, एखादं दुकान आहे, माझं शॉप आहे, सो मी असं मॅगी अशा प्रकारे ठेवली की जिथून लोकांना दिसेल. ओके. म्हणजे माझे रॅक आहेत, अशा मी बाहेरच्या रॅकमध्ये ठेवली की जिथून काय करेल की लोकांना दिसेल ते मॅगी माझ्याकडे आहे ते. सो विंडो डिस्प्ले इज ऑल्सो मोड ऑफ द ॲडव्हर्टायझिंग. सो अशा प्रकारे ॲडव्हर्टायझिंग मी करू शकते माझ्या प्रॉडक्टचं. देन लिसन, इम्पॉर्टंट पॉईंट.
the majority of our pharmaceutical products, they are ethical product, so their advertisement is avoided. त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सचे. अकॉर्डिंग टू द म्हणजे ड्रग अँड मॅजिक रेमेडीज आहे ॲक्ट, ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट बोलतात त्याला, जो आपल्याला कुठे शिकायचा आहे, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपल्याला तो ॲक्ट शिकायचा आहे, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. सो त्याच्यामध्ये म्हणजे पेशंटने सेल्फ मेडिकेशन घेऊ नये, स्वतःचं स्वतः ॲडव्हर्टाईज बघून कुठचंही मेडिसिन्स घेऊ नये. सो त्यासाठी हा ॲक्ट आहे. मॅजिक रेमेडीज आहे म्हणजे काही लोक काय असतात तर आपलं जादूटोणा, अंगारे धुपारे, हातचलाखी वगैरे असे करणारे काही लोक असतात. सो अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांना म्हणजे कन्झ्युमर्सने, ह्युमन बिंग्सने बळी पडू नये. सो त्याच्यासाठी हा ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट आहे. बिकॉज सेल्फ मेडिकेशन घेत असेल तर त्याचे डेंजरस आहेत, त्या पेशंटला माहिती नसतात. सिंगल ड्रग घेतोय, कधी घ्यायचा तो, ते काही त्याला माहिती नसतं. सो हे अवॉइड करण्यासाठी दिस ॲक्ट इज देअर, ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट. सो अवर फार्मास्युटिकल्स वी कॅनॉट ॲडव्हर्टाइज डिरेक्टली. Understood? And see, however, general home remedies products such as pain balm, inhalers, iodex, antiseptic creams and other products, so which do not require a prescription. आता फॉर एक्झाम्पल आयोडेक्स आहे, ते काय आहे, लोकल ॲप्लिकेशन आहे. पेन बाम लोकल ॲप्लिकेशन आहे, म्हणजे तुम्ही ते स्किनला तुम्ही कन्झ्युम नाही करत आहे, ते आतमध्ये तुम्ही घेत नाही आहेत तो ड्रग. ओके, ओरल रूटने किंवा इंजेक्टेबल रूटने ते घेत नाही आहेत तुम्ही काय करता, त्याचं लोकल ॲप्लिकेशन करता, म्हणजे तुम्ही काय करता, ते स्किनवरती लावता ना. सो असे जे प्रॉडक्ट आहेत इन जनरल ते होम रेमेडीज. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला एखादं काही लागलं, कुठेतरी आपटलात, तुम्ही दरवाजावर आपटलात, टेबलावर आपटलात, सो तुम्ही घरच्या घरी काय लावतात, तुमच्याकडे आयोडेक्स आहे अवेलेबल, तो लावतात. ओके, पेन बाम, जर एखाद्याचं डोकं दुखत असेल, तुम्ही घरच्या घरी काय लावता, पेन बाम लावता. सो अशा प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत ना, आता अमृतांजन पेन बाम, मॉनिसन पेन बाम आहे, आयोडेक्स आहे, अमृत मलम आहे स्किनसाठी. ओके, थंडीतून वापरतात अमृत मलम. सो अशा प्रकारचे जे काही प्रॉडक्ट्स असतात ना, की हे OTC प्रॉडक्ट झाले. म्हणजे काय तर ओव्हर द काउंटर प्रॉडक्ट हे विकतात, की ज्याला प्रिस्क्रिप्शनची गरज असते. दिस प्रॉडक्ट्स डू नॉट रिक्वायर प्रिस्क्रिप्शन, सो इट कॅन बी ॲडव्हर्टाईज. सो हे जे प्रॉडक्ट आहेत हे यांचे काय करू शकतो, ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची परमिशन आहे. दिस प्रॉडक्ट सी हिअर, जनरल होम रेमेडीज प्रॉडक्ट सच ॲज दिस पेन बाम, इनहेलर्स, अँटीसेप्टिक क्रीम्स, आयोडेक्स, अदर प्रॉडक्ट्स विच डू नॉट रिक्वायर प्रिस्क्रिप्शन फॉर देअर परचेस. म्हणजे ते जे आपल्याला मेडिकलमधून खरेदी करायची, मला जर आयोडेक्स आणायचं आहे मेडिकलमधून, सो मला त्याच्यासाठी काही प्रिस्क्रिप्शन लागत नाही डॉक्टरचं. So these products can be advertisement by any of the direct method of the advertisement. So अशा प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट केली तरी चालते, नो प्रॉब्लेम. अंडरस्टूड? दिस इज अबाउट पॅकेजिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट. हिअर दिज फंक्शन्स ऑफ एड्स, इथे एड्सची जी फंक्शन्स, एड्स टू ट्रेड. ओके, एड्स टू ट्रेड म्हणजे ट्रेडची जी काही फंक्शन्स आहेत ती इथे संपत आहेत. कोणती फंक्शन्स फर्स्ट आपण बघितली, पहिलं बघितलं आपण ट्रान्सपोर्ट, देन वी हॅड सीड वेअर हाऊसिंग, देन वी हॅड सीड बँकिंग, देन इन्शुरन्स, देन पॅकेजिंग, देन दिस ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. हे 6 फंक्शन्स हे काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. बिकॉज तुम्हाला तिथे क्वेश्चन येतो, डिफाईन ट्रेड अँड गिव एड्स टू ट्रेड, म्हणजे फंक्शन्स किंवा गिव द फंक्शन्स ऑफ ट्रेड. कॉमर्सच्या ब्रँचेस आहेत, म्हणजे एक्सप्लेन द ब्रँचेस ऑफ कॉमर्स. सो हे जे काय आपण 6 बघितले, ही काय आहेत, ट्रेडची फंक्शन्स आहेत. सो लिसन दिस व्हेरी केअरफुली. देन नेक्स्ट आवर टॉपिक जो आहे, नेक्स्ट आपला पार्ट आहे तो काय आहे, इकॉनॉमिक्स आहे. ओके, इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर अर्थशास्त्र बोलतात त्याला. इकॉनॉमिक्सला काय बोलतात, अर्थशास्त्र बोलतात. So that we had to see about the economics. Okay, this concept is new to you, so listen carefully. Economics means what? So economics is a science. Economics हे काय आहे, it's a science which we apply in our business.
to gain a maximum productivity, to get maximum profit, and to get the maximum growth. Means minimum loss should be there, so it making the business easy. So to understand economics, first see that economics is a social science which deals with the economic problems of an individual. It also deals with the proper use and allocation of resources. आता अलोकेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, अलोकेट म्हणजे काय, इट्स गिविंग रिसोर्सेस टू ऑल, म्हणजे त्या रिसोर्सेस जे काही आहेत त्याचा सगळ्यांना वापर झाला पाहिजे. सो proper use and allocation of resources for the achievement of the various human wants and maintenance of the growth with stability. म्हणजे लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, सो ह्या लोकांच्या गरजा आहेत त्या काय झाल्या पाहिजेत, पूर्ण झाल्या पाहिजेत. अँड त्याचा म्हणजे ग्रोथ झाली पाहिजे बिझनेसमध्ये स्टॅबिलिटी पण राहिली पाहिजे. यू नो नाउडेज काय झालं आहे तर विथ ओव्हरऑल ग्रोथ ऑफ इंडस्ट्री अँड इन्क्रीज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग द ह्युमन वॉन्ट्स आर ऑल्सो इन्क्रीजिंग डे बाय डे. म्हणजे आता काय झालेलं आहे तर ग्लोबलायझेशन झालं आहे, इंडस्ट्रीचे डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झाली आहेत की लोकांच्या ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बोलतो ते सुद्धा काय झालेलं आहे तर इन्क्रीज झालेलं आहे. सो नो डाऊट ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड, म्हणजे माणसांच्या गरजा अनलिमिटेड आहेत. म्हणजे आज आता हे झालं की उद्या हे अजून पाहिजे, आता आज झालं काय झालं, आता गाडी झाली, गाडी घेऊन झाली, आता काय झाली, आज बाईक घेऊन झाली, आता मला 4 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर झाली, आता मला एक चांगलं घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला चांगला फ्लॅट पाहिजे, सो मला त्याच्यानंतर चांगला मला आयफोन पाहिजे. अशा लोकांच्या ज्या काही गरजा असतात ना ते काय होतात तर दिवसेंदिवस वाढतच जातात लोकांच्या गरजा. सो सी nowadays these human wants are increasing day by day, but resources to satisfy them are limited and have alternative uses. म्हणजे त्या गरजा पूर्ण करण्याचे जे काही रिसोर्सेस आहेत ते काही आहेत तर लिमिटेड आहेत. सो लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, सो द डिझायर्स विल हॅव टू बी सॅटिस्फाईड विथ लिमिटेड सोर्सेस. म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी सोर्सेस हे काय आहेत तर लिमिटेड आहेत. अंडरस्टूड. अँड अल्टरनेटिव्ह युजेस म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल सपोज इफ वन फार्मर इज देअर, सो त्या फार्मरची काय आहे जमीन आहे, थोडी जमीन आहे, एक 3 गुंठ्याची काय आहे त्या फार्मरची जमीन आहे. आणि तो फार्मर तिथे काय करणार, सॉरी फॉर इंटरप्शन. जर त्या फार्मरची जमीन आहे तर त्या फार्मरला त्या जमिनीमध्ये जर तांदळाचं पण पीक घ्यायचं आहे, गव्हाचं पण पीक घ्यायचं आहे, नाचण्याचं पीक घ्यायचं आहे. सो मग आता 3 गुंठ्याच्या जमिनीमध्ये तो म्हणजे एकाच वेळी सगळं पीक घेऊ शकत नाही. सो त्याला काय करावे लागेल, काही ॲडजस्टमेंट करावे लागेल. यावर्षी तांदळाचं पीक घ्यावं लागेल, पुढच्या वर्षी गव्हाचं पीक घ्यावं लागेल. सो रिसोर्सेस हे काय आहेत लिमिटेड आहेत अँड दे हॅव द अल्टरनेटिव्ह युजेस. त्याचे काय आहेत युजेस हे खूप आहेत. अंडरस्टूड. सो इकॉनॉमिक्समध्ये काय आहेत दिस विथ लिमिटेड रिसोर्सेस ह्युमन वॉन्ट्स आर कंप्लीट करायला पाहिजे. आता सी हियर वी कॅनॉट फुलफिल अवर ऑल नीड्स. our inability to get everything we want is called scarcity. ओके. आता स्कॅर्सिटी हा जो वर्ड आहे इट विल कम यू इन द डेफिनेशनमध्ये हा वर्ड येईल तुम्हाला. व्हॉट इज स्कॅर्सिटी. सो स्कॅर्सिटी म्हणजे काय, आवर इनॅबिलिटी टू गेट एव्हरीथिंग वी वॉन्ट इज कॉल्ड स्कॅर्सिटी. त्याला काय बोलतात स्कॅर्सिटी बोलतात, की म्हणजे आपल्याला सगळंच हवं आहे पण आपण ते काय घेऊ शकत नाही बिकॉज काही प्रॉब्लेम्स असतात. आता सी हियर इन एक्झाम्पल 1 पर्सन इज देअर. ओके. सो त्याचं काय आहे लिमिटेड इन्कम आहे, त्याचं जे काय आहे तो मंथली जे काही कमवतो ते लिमिटेड आहे.
सो मग त्याला आता समजा तो 50,000 रुपये कमवतो आहे महिन्याला. सो त्याच्यात त्याला काय करायचं आहे, लॅपटॉप पण घ्यायचा आहे ओके त्याच्या ऑफिसच्या कामासाठी. त्याला एक आयफोन घ्यायचा आहे चांगल्यातला आणि त्याला एक म्हणजे एक साधा फोन घ्यायचा आहे, एक अँड्रॉईड फोन घ्यायचा असा जस्ट स्क्रीन टचवाला फोन घ्यायचा आहे. पण त्याचं काय आहे, लिमिटेड इन्कम आहे. सो मग आता ह्या सगळ्या गोष्टी तो घेऊ शकत नाही. सो कुठेतरी त्याला काय करावी लागेल, ॲडजस्टमेंट करावी लागेल. जर तो 50,000 कमवतो तर तो एक साधा अँड्रॉईड फोन जो एक 15,000पर्यंत येतो तो फोन तो घेऊ शकेल. मग सो इथे हे जे आहे लॅपटॉप आहे किंवा काय आहे, आयफोन आहे, तो काय करू शकत नाही, घेऊ शकत नाही लगेच. अंडरस्टूड. हेच आपल्याला काय करायचं आहे तर इकॉनॉमिक्समध्ये शिकायचं आहे. सो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अनलिमिटेड वॉन्ट्स ओके. म्हणजे ह्युमन वॉन्ट्स ह्या काय आहेत, अनलिमिटेड आहेत बट लिमिटेड सोर्सेस विथ अल्टरनेटिव्ह युजेस. सो फोर्सेस अस टू मेक अ चॉईस. मग आता आपल्याला त्याच्यातले काय करावी लागते, चॉईस करावी लागते त्या एकामधली. सो ह्याला काय बोलतात तर इकॉनॉमिक प्रॉब्लेम बोलतात. आता म्हणजे जसं त्या माणसाचं मी सांगितलं, त्याचं 50,000 इन्कम आहे पण त्याला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्यात, पण त्याने एक चॉईस केली काय, अँड्रॉईड फोन घ्यायचा. सो फोर्सेस अस टू मेक अ चॉईस, दिस इज कॉल्ड एज इकॉनॉमिक प्रॉब्लेम. तर त्याला काय बोलतात तर इकॉनॉमिक प्रॉब्लेम बोलतात. तर इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर अर्थशास्त्र. अंडरस्टूड. व्हॉट इज इकॉनॉमिक्स इज, त्याला काय बोलतात तर अर्थशास्त्र. सो ऑल आवर बिझनेस अँड ऑल दीज आर द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. आपण बिझनेस करतो, आपण एक नोकरी करतो एखादी, तर ह्या सगळ्या काय आहेत तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत. सो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला काय भेटत असतं, प्रॉफिट भेटत असतं. सो टू अर्न मनी एव्हरी पर्सन इज एंगेज इन सम काइंड ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. एक्झाम्पल इज बिझनेस, प्रोफेशन और एम्प्लॉयमेंट. अ बिझनेसमन अर्न्स प्रॉफिट ओके. बिझनेसमन प्रॉफिट अर्न करतो. प्रोफेशन म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर इज चार्ज फी फॉर हिज सर्व्हिसेस. तो पेशंटना तपासतो, पेशंटकडून काय घेतो, डॉक्टर फी घेतो. आणि एम्प्लॉई फॉर एक्झाम्पल इज सम एम्प्लॉई, वन वर्कर इज वर्किंग इन पर्टिक्युलर. म्हणजे एखादा माणूस एखाद्या दुकानात काम करत असेल, रिटेल शॉपमध्ये, किराणा मालाच्या दुकानात काम करत असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल. सो ती जी कंपनी असते ती त्याला काय देते, मंथली काय त्याची सॅलरी असेल, मंथली पेमेंट असेल ती देते. आलं लक्षामध्ये इकॉनॉमिक्सची काय कन्सेप्ट आहे ती. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं तर एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे नक्की काय आहे, त्याचे घटक काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सो सी हिअर दिस वर्ड इकॉनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम 2 ग्रीक वर्ड्स. दोन ग्रीक वर्डपासून हा जो वर्ड आहे इकॉनॉमिक्स तो आलेला आहे. मीन्स ओई कॉज म्हणजे काय तर हाऊसहोल्ड अँड नेमिन मीन्स मॅनेजमेंट. द इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर मॅनेजमेंट ऑफ द हाऊसहोल्ड. म्हणजे आपण कसे मॅनेज करतो. आता हाऊसहोल्ड म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल इन अवर होममध्ये आपल्याला जे काही सगळं लागणार आहे, म्हणजे आता महिन्याचा खर्च आपला एवढं आहे, लाईट बिल एवढं येतं. सो त्या सगळ्याचं मॅनेजमेंट आपण जे करतो इट्स ॲन इकॉनॉमिक्स. सो त्याला काय बोलतात तर इकॉनॉमिक्स बोलतात. सो इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स कन्सर्न विथ द एम्प्लॉयमेंट ऑफ स्कॅरेस रिसोर्सेस ऑफ सोसायटी. आता मी मगाशी बघितलं स्कॅरेस म्हणजे काय तर स्कॅरेसचा अर्थ मी तुम्हाला सांगितला मगाशी. अवर इनॅबिलिटी टू गेट एव्हरीथिंग वी वॉन्ट इज कॉल्ड स्कॅरेस ओके. म्हणजे आपल्याला हवं आहे सगळं पण आपण ते घेऊ शकत नाही सगळं, कारण ते काय आहे तर लिमिटेड आहे, त्याला स्कॅरेस बोलतात. सो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इट्स अ सोशल सायन्स. इट कन्सर्न विथ द एम्प्लॉयमेंट ऑफ स्कॅरेस रिसोर्सेस ऑफ सोसायटी ओके. म्हणजे ते जे काही रिसोर्सेस आहेत ते सोसायटीच्या वापरासाठी म्हणजे समाजातल्या लोकांना वापरण्यासाठी ओके. सो त्यांचं काय करणं, आपण एम्प्लॉयमेंट करणं म्हणजे काय तर थोडक्यात ते रिसोर्सेस त्यांना वापरायला आपण देणं ओके. म्हणजे ते त्यांना एम्प्लॉय करणं म्हणजे थोडक्यात ते वापरायला देणं ते रिसोर्सेस. हॅविंग अल्टरनेटिव्ह युजेस टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे अल्टरनेटिव्ह युजेस मी सांगितलं, शेतकऱ्याची सपोज इज लँड आहे, तिथे 3 गुंठ्याची लँड आहे. सो त्याच्यामध्ये गव्हाचं पीक घ्यायचं आहे, नाचण्याचं पीक घ्यायचं आहे, तांदळाचं पण पीक घ्यायचं आहे
पण आता 3 गुंठ्याच्या लँडमध्ये तो सगळे एवढे पीक घेऊ शकेल का, तर नाही. सो तिथे त्याला काहीतरी काय करावे लागेल, चॉईस करावी लागेल, म्हणजे ॲडजस्टमेंट करावी लागेल. एखादं त्याला गव्हाचंच पीक घ्यावे लागेल. दॅट मीन्स त्याने ॲडजस्टमेंट करणं, दॅट मीन्स तेच इकॉनॉमिक्स. सो इट्स अ सोशल सायन्स कन्सर्न विथ द एम्प्लॉयमेंट ऑफ स्कॅरेस रिसोर्सेस ऑफ सोसायटी. ओके, स्कॅरेस रिसोर्सेस म्हणजे अवर इनॅबिलिटी टू गेट एव्हरीथिंग वी वॉन्ट. दॅट मीन्स स्कॅरेस म्हणजे जे काही आता रिसोर्सेस आहेत, म्हणजे लँड आहे, म्हणजे काय जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, एखादी मिनरल्स आहेत, ओके, किंवा काय आहे, गोल्ड आहे. जर तुम्हाला गोल्ड पाहिजे भरपूर, पण तुमच्याकडे ते गोल्ड खरेदी करायला पैसेच कमी आहेत. अंडरस्टूड. सो this is concerned with the employment of scarce resources of society having alternative uses to produce goods and services. Okay, understood. Then आता हे मार्शल यांनी इकॉनॉमिक्सची डेफिनेशन कशी केली आहे बघा. सो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. सो इकॉनॉमिक्स हे काय आहे, मॅनकाइंड मीन्स ऑल ह्युमन बिंग. ओके, सो इन ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. सो ते मॅनकाइंड म्हणजे रोज माणूस जे आहे, ओके, सो त्यांच्या लाईफमध्ये बिझनेससाठी ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो आहे, ओके, ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी करतो आहे माणूस त्यांच्या ज्या काही अर्निंगसाठी, डे टू डे इन्कमसाठी. सो दॅट मीन्स दिस इकॉनॉमिक्स. सो ह्या सगळ्याचा स्टडी म्हणजे ह्युमन बिंग वेन ही इज लिव्हिंग, सो तो त्याच्या अर्निंगसाठी जे काही ॲक्टिव्हिटीज करतो आहे ऑर्डिनरी, काही जो बिझनेस करतो आहे, ओके, सो त्याचा स्टडी म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्स. सो इट एक्झामाइन्स दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ॲक्शन. सो म्हणजे काय करतं इकॉनॉमिक्स, एक्झामाइन काय करतं, एखादा म्हणजे दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल, पर्टिक्युलर ती व्यक्ती, अँड सोशल ॲक्शन म्हणजे सामाजिक ज्या काही कृती असतात, ओके, which is most likely closely connected with the attainment and use of the material requisitides of well-being. म्हणजे मटेरियल रिसोर्सेस जे काही आहेत, ओके, सो त्यांचा काय करणं, यूज करणं, माणूस ते कशा प्रकारे त्याचा उपभोग घेतो आहे, किंवा माणूस किंवा म्हणजे सोसायटी, समाज त्याचा कशा प्रकारे उपयोग करतो आहे, त्या रिसोर्सना कसं काही वापरतो आहे ते एक्झामाइन करणं. दॅट मीन्स द इकॉनॉमिक्स. सो आलं लक्षामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे ते. बेसिकली बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आता बिझनेस आपण करतो हे काय आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आता ज्याच्यातून काय भेटतं, बिझनेस करतो आहे आपण, त्याच्यातून आपल्याला काय भेटतं, प्रॉफिट भेटतो. बिझनेसमध्ये प्रोडक्शन येतं, सगळं जे आपल्याला नेक्स्ट आपण बघितलेलं आहे सुरुवातीला, बिझनेस म्हणजे काय, प्रोडक्शन येतं, इंडस्ट्रीमध्ये आपण गुड प्रोड्यूस करतो, त्याच्यातून आपल्याला काय भेटतं, तर इन्कम भेटतं. त्या गुड्स आहेत त्या कन्झ्युमरपर्यंत पोहोचतात, ओके, सो तिथे रिटेलर्स असतात, होलसेलर्स असतात, ऑल दीज आर इन्व्हॉल्ड इन दिस. सो त्यांना पण काय भेटत असतं, ह्याच्यातून इन्कम भेटत असतं, गुड्स ह्या विकल्या जातात, त्याचं प्रॉफिट आहे ते भेटत असतं. सो बिझनेस ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली. सो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ह्या अशा ॲक्टिव्हिटीज की ज्याच्यातून आपल्याला प्रॉफिट पण भेटत असतं आणि वेल्थ म्हणजे काय, तर समृद्धी. म्हणजे ओव्हरऑल वी आर माइंडली मीन्स मेंटली फिजिकली वी शुड हॅप्पी, ओके, वी शुड सॅटिस्फाईड. दॅट मीन्स द वेल्थ. सो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर those activities which are concerned with the acquiring and use of health. acquire म्हणजे काय करणं, ते घेणं म्हणजे, ओके, ते घेणं, मिळणं, ते एखादी गोष्ट घेणं. सो acquiring and use of wealth म्हणजे ती जी आपल्याला काही समृद्धी आहे, ओके, मीन्स मेंटल सॅटिस्फॅक्शन आहे आपल्याला, फिजिकली अँड मेंटली वी आर सॅटिस्फाय, वी आर हॅप्पी, वी आर गेनिंग मच मोर प्रॉफिट इन दॅट. फॉर एक्झाम्पल माझा जर कुकीजचा बिझनेस आहे, माझे कुकीज काय होतात, चांगल्या प्रकारचं त्याला मार्जिन आहे, माझे कुकीज हे खूप चांगले विकले जात आहेत मार्केटमध्ये. सो आय एम हॅप्पी फॉर दॅट बिकॉज माय कुकीज इज हॅविंग मच डिमांड इन द मार्केट. सो दिस इज इकॉनॉमिक्स, ओके, हे इकॉनॉमिक्स आहे. देन
नेक्स्ट हिअर इन एक्झाम तुम्हाला क्वेश्चन येतो, डिफाईन इकॉनॉमिक्स अँड स्टेट व्हेरियस एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स. सो दॅट टाईम ही जी इकॉनॉमिक्सची डेफिनेशन आपण बघितली, देर आर 2 डेफिनेशन्स. यू कॅन राईट एनी वन फ्रॉम दिस डेफिनेशन. जी आपण ही सेकंड डेफिनेशन आहे ती आपण बघितली. फर्स्ट पण मी तुम्हाला सांगितलं, इट्स अ सोशल सायन्स कन्सर्न विथ द प्रॉपर यूज ऑफ अलोकेशन ऑफ रिसोर्सेस फॉर अचिव्हमेंट ऑफ व्हेरियस ह्युमन नीड्स. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं अलोकेशन म्हणजे काय करणार, तर इट्स टू गिव ऑर प्रोव्हाइड इन प्रॉपर मॅनर, और म्हणजे सगळ्यांना समान गोष्टी त्या भेटणं. अँड सेकंड डेफिनेशन पण मी तुम्हाला सांगितली. देन सी व्हेरियस एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स. एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स कोणत्या आहेत, म्हणजे इकॉनॉमिक्सचे काय आहेत, घटक काय आहेत. तर फर्स्ट काय आहे, इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटीज इन रिलेशन टू वेल्थ ऑनली. म्हणजे काय, तर अशा इकॉनॉमिक्स हा स्टडी कोणाचा आहे की ह्युमन ॲक्टिव्हिटीजचं. म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीजमध्ये माणूस जो काही बिझनेस करतो आहे, प्रोफेशन करतो आहे, फॉर अर्निंग वेल्थ ओनली. म्हणजे कशासाठी, तर म्हणजे वेल्थ म्हणजे काय, तर समृद्धी, हॅपीनेस, प्रॉफिट भेटतो, त्याच्यानंतर वी आर हॅपी. सो हा इकॉनॉमिक्स म्हणजे स्टडी आहे, ओके, त्याचा इन रिलेशन टू द हेल्थ ओनली. सो इकॉनॉमिक्स स्टडीज अबाउट हाऊ मॅन अर्न्स हिज इन्कम अँड इट्स एक्सपेंडिचर. सो इकॉनॉमिक्स स्टडी काय करतं की माणूस कशाप्रकारे त्याचं म्हणजे त्याचं जे इन्कम आहे, फॅमिली इन्कम जे काही त्याला भेटतं, म्हणजे माणूस कशाप्रकारे त्याचं इन्कम आहे ते मिळवतो आणि ते कशाप्रकारे खर्च करतो, त्याला काय ते त्याचं इकॉनॉमिक्स काय करतं, स्टडी करतो. देन इट सिस्टमॅटिकली कलेक्ट्स, क्लासिफाईज अँड ॲनालायझेस द इकॉनॉमिक फॅक्ट्स. ओके, व्हेरियस इकॉनॉमिक फॅक्ट्स आहेत, तर इकॉनॉमिक्स काय करतं, ते सिस्टमॅटिकली काय करतं, त्याचं कलेक्शन करतो, त्याच्यानंतर तो क्लासिफाय करतो ॲज पर त्याचे क्लास जे असतील, आणि मग ते ॲनालाइज करतो. Then modern elements of economics are the study of the economic systems under which man live and work. आता मॉडर्न एलिमेंट इकॉनॉमिकचं काय आहे, तर हाऊ मॅन इज लिव्हिंग अँड हाऊ मॅन इज वर्किंग. सो ह्या सगळ्याचा स्टडी कोण करतं, तर इकॉनॉमिक्स करतं. ओके, म्हणजे स्टडी ऑफ द इकॉनॉमिक सिस्टीम, म्हणजे इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे कोणत्या सिस्टीमच्या अंडर मॅन आहे तो राहतो आणि काम करतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला इकॉनॉमिकच्या आता 3 सिस्टम आहेत, कॅपिटलिस्ट सिस्टम, त्याच्यानंतर मिक्स इकॉनॉमी एक आहे, आणि सोशल सिस्टीम एक आहे. सो आपल्या इंडियामध्ये मिक्स इकॉनॉमी ही वापरली जाते. सो मॉडर्न एलिमेंट्स आहेत जे इंडियामध्ये आपल्या मिक्स इकॉनॉमी वापरले जाते. तो ह्या सगळ्यांचा स्टडी जो आहे तो काय करतो, कोण करतं, तर इकॉनॉमिक्स करतं. अँड इकॉनॉमिक्स इज अ प्युअर सायन्स अँड नॉट आर्ट. इकॉनॉमिक्स इट्स काय आहे, प्युअर सायन्स, म्हणजे आता अर्थशास्त्र बोलतो ना आपण. सो इट्स अ प्युअर सायन्स. इट्स फंक्शन इज टू एक्सप्लोर. त्याचं फंक्शन काय आहे इकॉनॉमिक्सचं, म्हणजे फाइंड आउट करणं. इट मीन्स टू एक्सप्लोर दॅट हाऊ मॅन इज अर्निंग हिज प्रॉफिट, बाय विच वे, त्याचं म्हणजे कोणत्या पद्धतीने माणूस त्याचं उत्पन्न मिळवतोय, कोणत्या पद्धतीने तो बिझनेस करतोय किंवा प्रोफेशन करतोय. सो हे इट्स एक्सप्लोर अँड एक्सप्लेन अँड टू सॉल्व द प्रॉब्लेम. समजा आता ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, आता म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत, सो त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं आहे का नाही, किंवा समजा एखाद्या कोणाला जास्तच भेटत असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा जर व्यक्ती असेल, काही लोक जर भुकेने मरत असतील आणि समजा एखाद्याला गरजेपेक्षा जास्त भेटते, सो मग अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याचं काम कोण करतं, तर इकॉनॉमिक्स करतो. ओके, हे जे आहे, हे जी स्क्रीन आत्ता तुम्हाला दिसते स्लाईडवरती, सो प्लीज मेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा, बिकॉज इट्स इम्पॉर्टंट. हा एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ओके, देन नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये काय बघितले, व्हेरियस एलिमेंट्स बघितली आपण ही इकॉनॉमिक्सची. जर ह्याच्यामध्ये काही कोणाला समजत नसेल तर आस्क मी फ्रीली.
देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, इन ऑर्डर टू स्टडी द एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स द फॉलोइंग अस्पेक्ट ऑफ इकॉनॉमिक्स मे बी टेकन इन टू कन्सिडरेशन. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला जर स्टडी करायचे आहेत एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स, सो इकॉनॉमिक्सचे हे कन्सिडरेशन्स आहेत ते आपल्याला बघितले पाहिजेत. फर्स्ट इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, देन सेकंड आहे ती इकॉनॉमिक सिस्टीम आहेत. सो आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत. सो आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतं तर people are engaged in different kinds of economic activities to earn money which is called occupation. सो त्याला काय बोलतात, ऑक्युपेशन बोलतात. म्हणजे आता पैसे कमवण्यासाठी माणूस जे जे काही करत असेल, जे काही व्यवसाय करत असेल, नोकरी करत असेल, काही सर्विस प्रोव्हाइड करत असेल, सो इट्स ऑल कम अंडर दिस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. तर हे सगळं कशामध्ये येतं तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये हे सगळं येतं. सी हिअर, टू सॅटिस्फाय द व्हेरियस नीड्स विथ लिमिटेड सोर्सेस द फॉलोइंग इकॉनॉमिक्स कॅन बी ॲडॉप्टेड. ओके, आता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की माणसांच्या गरजा काय आहेत, भरपूर आहेत. ओके, दीज आर नीड्स भरपूर आहेत, गरजा भरपूर आहेत, बट टू फुलफिल दॅट नीड्स सोर्सेस आर लिमिटेड. जे काही सोर्सेस आहेत ते काय आहेत, लिमिटेड आहेत. मी जसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, दॅट सोर्सेस आर लिमिटेड. सो these, see here, these economics are adopted. आता before see that, see here one example. If one boy is there, okay, एक मुलगा आहे, so he got 90% marks in 12th exam. 12th सायन्सला त्याला 90% मार्क्स मिळाले. सो हिज मदर गिव हर 1000 रुपीज. त्याच्या मॉमने त्याला काय दिले, 1000 रुपीज दिले. बट आता ही गॉट 90% मार्क्स इन एक्झाम, त्याला 90% मार्क्स भेटलेत एक्झामला. सो त्याला काय करायचं आहे, त्याच्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची आहे, त्याला स्वतःसाठी काय करायचं आहे, शॉपिंग करायचं आहे. तर तो जिथे कुठे कोचिंग क्लासेस होतात तिथे त्याला काय द्यायचे, मिठाई द्यायची. सो हे सगळं त्याला काय करायचं आहे, 1000 रुपयामध्ये त्याला करायचं होतं. त्याला मल्टिप्लेक्सला न्यायचं होतं मित्रांना. त्याच्यानंतर त्याच्या मित्रांना म्हणजे त्याला स्वतःसाठी काही कपडे घ्यायचे होते नवीन. त्याला तिचे कोचिंग क्लासेसला मिठाई द्यायची होती खूप सारी. बट आता त्याच्या मदरने त्याला 1000 रुपीजच दिले आहेत. सो मग तो मदरला काय सांगतो सगळं की मला हे असं असं सगळं करायचं आहे. सो त्याची मदर त्याला काय बोलते की तू जे काय कर, जे तुझे पर्टिक्युलर 2-3च मित्र असतील त्यांना तू काय कर, पार्टी दे, त्यांना तू मल्टिप्लेक्सला ने. सो मग आता तो जो एक मुलगा आहे, समजा एखादा मुलगा आहे, राम नावाचा एखादा मुलगा आहे. सो मग तो काय करतो, मल्टिप्लेक्सला त्याच्या मित्रांना नेण्याऐवजी कुठे नेतो, तो साध्या थिएटरला नेतो. सिंगल स्क्रीन जिथे असते, साधं थिएटर असतं, तर तिथे नेतो तो साध्या थिएटरला. आता त्याला काय करायचं असतात, तर आता त्याला कपडे घ्यायचे असतात, क्लॉथ्स घ्यायचे असतात स्वतःसाठी. तर तो काय करतो, फक्त हँडकरचीफ घेतो, रुमाल घेतो फक्त. त्याच्यानंतर त्याला क्लासला मिठाई द्यायची असते, 1 किलो मिठाई द्यायची असते. तिथे काय देतो, तो फक्त 1/2 किलो मिठाई देतो. ओके, सो मग त्याने काय केलं, त्याचे ॲडजस्टमेंट केलं. हे दॅट मीन्स इकॉनॉमिक्स. ओके, म्हणजे जे आपण बोलतो ना, लिमिटेड रिसोर्सेस आहेत, ह्युमन वॉन्ट्स भरपूर आहेत. सो त्याने काय केलं तर ॲडजस्टमेंट केलं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये, तुम्हाला लक्षात येण्यासाठी इकॉनॉमिक्स पार्ट आय गेव दिस एक्झाम्पल. ओके, आलं लक्षामध्ये, त्याने ॲडजस्टमेंट केलं. दॅट मीन्स इट्स हे इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला बघायचं असतं. सी हिअर, these following, these are, see first year, see in an industrial house drugstore the economy can be adopted in the purchase of raw material. ओके, रॉ मटेरियल लागतं किंवा एखादं फॉर्म्युलेशन बनवायचं, एखादी एखादे टॅबलेट बनवायचे, पॅरासिटामॉल टॅबलेट बनवायचे, त्याला ड्रग आधी लागेल पॅरासिटामॉल, त्याच्यानंतर काय लागेल, स्टार्च लागेल, सॉल्वंट लागेल एखादं. सो ह्याच्यासाठी काय लागेल, जी रॉ मटेरियल लागली आहेत. सो मग इंडस्ट्रियल हाऊस ड्रग स्टोअरमध्ये काय केलं जातं, जी फक्त गरजेचीच आहेत रॉ मटेरियल. आता हे 4 रॉ मटेरियल गरजेचेच आहेत.
सो तीच फक्त रॉ मटेरियल काय केली जातात, परचेस केली जातात. दॅट टू म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे सगळा खर्च काढून फक्त त्याच्यावरच तो खर्च केला जातो. म्हणजे ह्याच्या इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीमध्ये बाकीचे जे सगळ्या रॉ मटेरियल आहेत, मशिनरीज आहेत, त्याच्यानंतर लाईट्स बिल वगैरे येतात फॅक्टरीमध्ये, किंवा फॅक्टरीमध्ये त्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे एम्प्लॉई असतील त्यांच्या सॅलरीज येतात. ते सगळं कॅल्क्युलेट करून इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीनुसार ते रॉ मटेरियल काय केलं जातं, परचेस केलं जातं. आणि त्याच सेम इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल आणि लिमिटेड नंबर म्हणजे जे स्किल पर्सन आहेत, ज्यांच्याकडे चांगली स्किल्स आहेत. ओके, सो मग लिमिटेड नंबर ऑफ टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पर्सन्स आर एम्प्लॉईड. ते तिथे एम्प्लॉय केले जातात इंडस्ट्रियल हाऊस ड्रग स्टोअरमध्ये. सो इकॉनॉमिक टू सॅटिस्फाय व्हेरियस नीड्स विथ लिमिटेड सोर्सेस फॉलोइंग इकॉनॉमिक्स कॅन बी ॲडॉप्टेड. मग सो हे फर्स्ट काय केलं जातं, फर्स्ट इन an industrial house drug store economy can be adopted in the purchase of raw materials or drugs. That is only required raw material जे आहे ते काय केलं जातं, त्याचा परचेस केलं जातं. दॅट इज टू अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीनुसार ते काय केलं जातं, परचेस केलं जातं. देन लिमिटेड नंबर ऑफ द टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पर्सन्स आर एम्प्लॉईड. म्हणजे तेवढेच लिमिटेड नंबरचे तिथे काय कंपनीमध्ये काम करणारे, फॉर एक्झाम्पल QC डिपार्टमेंट आहे, QA डिपार्टमेंट आहे. सो तेवढे जेवढे गरजेचेच असतील आणि ज्यांच्याकडे चांगली स्किल्स असतील अशाच पर्सनना तिथे काय केलं जातं, एम्प्लॉय केलं जातं. असे स्किल की जे काय करतील, तर जे म्हणजे कसं केलं जातं, तिथे मिनिमम इनपुटमध्ये काय भेटेल आपल्याला, मॅक्झिमम आउटपुट भेटेल. आता फॉर एक्झाम्पल सपोज एखादं म्हणजे लाडू बनवायचे आहेत. सो आता लाडूसाठी जर आता काय काय मटेरियल वापरलं आहे भरपूर आपण. ओके, लाडूसाठी शुगर वापरली आहे, बुंदी वापरली आहे. ओके, सो त्याचे ते जेवढं रॉ मटेरियल वापरलं आहे ना, सो त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त लाडू भेटले पाहिजेत. जर समजा आता लाडू बनवण्यासाठी मी कितीचं मटेरियल वापरलं आहे, समजा 5,000चं मटेरियल मी वापरलं आहे. सो ते मला लाडू विकून, ओके सियर, हा लाडू विकून त्याचे मला 10,000 रुपये भेटले पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त मला काय भेटला पाहिजे, तर आउटपुट भेटला पाहिजे त्याच्यामधून. फॉर एक्झाम्पल मग त्याच्यामध्ये मी काय करू शकते, आता लाडूची साईज आहे, मग ती मी साईज कमी करू शकते, माझे लाडू जास्त होऊ शकतात. सो अशा प्रकारे काहीतरी ॲडिशन्स करून आपलं जो आउटपुट आहे तो वाढवला पाहिजे. दिस इज डन इन म्हणजे प्रोडक्शन युनिट. ओके, इंडस्ट्रियल हाऊस ड्रग स्टोअर. देन इथे काय केलं म्हणजे कसं केलं जातं, ओनली दोज टाईप्स ऑफ प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्यूस्ड विच आर इकॉनॉमिकल अँड प्रॉफिटेबल. म्हणजे जे काय असेल ज्याच्यामधून प्रॉफिट भेटेल, ज्याच्यामधून चांगलं मार्जिन भेटेल, अशाच प्रकारच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत त्या काय केल्या जातात, प्रोड्यूस केल्या जातात, म्हणजे दिल्या जातात. आता मी जसं सांगितलं लाडू जे आहेत, ओके, सो त्याच्यामधून मी जर एवढं त्याला मटेरियल वापरलं आहे, फॉर एक्झाम्पल आता समोसेसाठी बटाटे वापरलेत. ओके, सो आता मी एवढे बटाटे वापरले आहे, मटार वापरले समोसेसाठी, मैदा वापरला आहे त्या समोसे बनवण्यासाठी. सो मी समोसे कसे आता 5,000चं मी मटेरियल वापरलं आहे समोस्याला. मग आता मला जास्तीत जास्त समोसे त्याचे बनवले पाहिजेत आणि ते विकले पाहिजेत. मग मी म्हणजे काय करू शकते, समोस्याची साईज लहान करू शकते आणि तोच समोसे मी जास्तीत जास्त रुपयाला विकू शकते. सो अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स म्हणजे तिथे प्रोड्यूस केले जातात की जे काय असतील, प्रॉफिटेबल असतील अँड इकॉनॉमिकल असतील. म्हणजे काय असेल, सगळ्यांना परवडणारे असतील. समोसाची किंमत मी समजा ठरवली 10 रुपये 12 रुपये, जी काय आहे ते सगळ्यांना परवडणारी किंमत आहे. ओके, दॅट मीन्स इकॉनॉमिकल. सो अशाच प्रकारचे प्रॉडक्ट्स काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात. अंडरस्टूड. देन नेक्स्ट काय आहे, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी डन इकॉनॉमिकली. इकॉनॉमिकली म्हणजे कसं केलं जातं, जेव्हा एखादी म्हणजे आता बाईंग अँड सेलिंग म्हणजे वस्तू खरेदी करणं आणि वस्तू विकणं.
ते कसं केलं जातं, म्हणजे आता जेव्हा एखादं रॉ मटेरियल आहे ते जेव्हा खरेदी केलं जातं इंडस्ट्रीमध्ये, बरोबर, रॉ मटेरियल जेव्हा खरेदी केलं जातं तेव्हा ते मिनिमम रेटमध्ये एक त्याची म्हणजे इस्टिमेटेड व्हॅल्यू जी आहे, क्युटेड म्हणजे काय तर इस्टिमेटेड व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू इस्टिमेट केली जाते, इस्टिमेटेड व्हॅल्यू ती काढली जाते व्हॅल्यू. बट तो जो प्रॉडक्ट आहे तो जेव्हा सेल केला जातो ॲट द टाईम ऑफ सेलिंग अ प्रॉडक्ट, सो तेव्हा तो प्रॉडक्ट विकताना मार्जिन काय आहे किंवा स्वतःचं प्रॉफिट काय आहे ते कन्सिडर करूनच ती कंपनी काय करते, तो प्रॉडक्ट आहे तो पुढे विकते. सो बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस शुड बी डन इकॉनॉमिकली. दॅट इज ॲट द टाईम ऑफ बाईंग एनी प्रॉडक्ट, ॲट द टाईम ऑफ बाईंग एनी प्रॉडक्ट मिनिमम रेट शुड बी क्युटेड. म्हणजे कमी म्हणजे ते कमी किंमत असते त्याची, ओके, इस्टिमेटेड व्हॅल्यू कमी असते. बट ॲट द टाईम ऑफ सेलिंग दॅट प्रॉडक्ट इट मस्ट बी सोल्ड बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन द मार्जिन ऑफ प्रॉफिट. म्हणजे त्याला जास्तीत जास्त काय भेटलं पाहिजे, प्रॉफिट भेटलं पाहिजे. अशा प्रकारे ती काय केली जाते, विकली जाते. अंडरस्टूड. सो हे काय केले जातात, लिमिटेड रिसोर्सेस आहेत, सो दीज इकॉनॉमिक्स आर ॲडॉप्टेड. देन नेक्स्ट आपल्याला जे बघायचे डिफरंट टाईप्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आता मी ऑक्युपेशन म्हणजे काय सांगितलं, फॉर अर्निंग मनी, ओके, फॉर अर्निंग मनी पीपल्स आर एंगेज इन डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज, दीज आर कॉल्ड ऑक्युपेशन्स. दीज आर म्हणजे बिझनेस आहे, प्रोफेशन आहे आणि एम्प्लॉयमेंट आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला हे बघायचं आहे, बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. देन नेक्स्ट इकॉनॉमिक सिस्टीम आहेत, कॅपिटलिस्ट, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. सो ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. व्हॉट इज दॅट कॅपिटलिस्ट सिस्टीम, सोशल सिस्टीम काय आहे, त्याच्यानंतर मिक्स इकॉनॉमी काय आहे, ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ओके, नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. आपण इथे आता थांबूया. जर काही कोणाला समजत नसेल, इफ यू आर नॉट गेटिंग एनिथिंग, इकॉनॉमिक्समध्ये काय तुम्हाला जर समजलं नसेल, देन आस्क मी फ्रीली विदाउट एनी हेजिटेशन. ओके, बिकॉज युअर फीडबॅक इज मोस्ट इम्पॉर्टंट, युअर सजेशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. Okay, thank you. We will stop over here. Stay safe. Happy learning.